फक्त 1 कप साबुदाण्यापासून 50 ते 60 पापड तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। ते पण साबुदाणा अजिबात भिजत घालायची गरज नाहीये, पापड उन्हात वाळवायची गरज नाही। तुम्ही घरच्या फॅनमध्ये तुम्ही हे पापड मस्त आरामात बनवू शकता। हे बघा केवढे पांढरे शुभ्र आपले पापड तयार होतात। त्याकरता सर्वात इथे आपल्याला साबुदाणा कुरकुरीत होईपर्यंत कढईमध्ये असा मस्त भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर साबुदाणा थोडासा थंड करून आपल्याला मिक्सरला याची जाडसर अशी पावडर करून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे जाडसर तुम्ही ह्याची पावडर करून घ्या। आता त्याच कढईमध्ये आपल्याला 8 कप एवढं पाणी घालून घ्यायचंय। हे बघा अशा प्रकारे तुम्ही इथे 8 कप पाणी घालून घ्या। त्यानंतर आपल्याला त्याच पाण्यामध्ये साबुदाण्याची पावडर टाकून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे कंटिन्यू विस्कने हलवत त्याच्या गाठी मोडत ही पावडर आपल्याला अशी स्मूथ करून घ्यायची। त्याचबरोबर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, जिरं, मिरची पेस्ट, चिली फ्लेक्स हे सर्व घालून आपल्याला हे बॅटर ट्रान्सपरंट होईपर्यंत मीडियम गॅसवरती असंच शिजवून घ्यायचंय। हे बघा अशा प्रकारे आपलं बॅटर छान शिजलेलं आहे। आता हे एका बाउलमध्ये घालून दुसऱ्या बाउलमध्ये घालून आपल्याला याचे पापड टाकून घ्यायचे। तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे अलगद असे याचे पापड प्लास्टिक पेपरवरती घालून घ्यायचे। तर मी सर्व पापड इथे घालून घेते। आता हे पापड आपल्याला घरातच छान 7 तास असे वाळवून घ्यायचे। त्यानंतर वाळल्याच्या नंतर असे उलट करायचे आणि परत एकदा 7 तास असे वाळवून घ्यायचे। हे बघा घरच्या घरी आपले पापड मस्त वाळले जातात। आता लगेचच मी तुम्हाला हे तळून दाखवते। हे बघा आपले पांढरे शुभ्र असे पापड फक्त 1 कप साबुदाण्यापासून 50 ते 60 पापड असे तयार होतात। तुम्ही हे उपवासाला बनवून खाऊ शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि याचा संपूर्ण व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तुम्ही बघू शकता। स्वरूपाच किचनला हा संपूर्ण व्हिडिओ याचा अपलोड झालेला आहे। तर चला भेटूया अशा पुढच्या एका अजून नवीन रेसिपी बरोबर।